हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाउजचा बॅक पार्ट इथं अस्तराने मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेला आहे. त्यानंतर गळ्यासाठी इथं आपण मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 10.5 इंच. तर बघू शकता 10.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपण इथं पट्टीने रेष मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या खालच्या साईडला इथं 3 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला बाहेरच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे परत एकदा. तर बघू शकता आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे अस्तरवरती. त्यानंतर इथं कट करून घ्यायचा आपल्याला गळा. तर अस्तरवरती अशा प्रकारे आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवरती अस्तर ठेवायचं आहे. साईडला आपण इथं पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा टिप वगैरे टाकतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण इथं पिन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टिप मारून घ्यायचं आहे ब्लाउजच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथं टिप मारून घ्यायचं आहे गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला गळ्याचा कपडा इथं कट करून घ्यायचा आपल्याला. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही, जेणेकरून नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहजपणे समजून जाईल. तर आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे ब्लाउजचा. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. अस्तराने जेव्हा ब्लाउज पीस आपण पलटतो तेव्हा अगदी व्यवस्थित पलटावं म्हणून आपण इथं साईडला कट मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपल्याला अस्तराने ब्लाउज पीस इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तराने ब्लाउज पीसला पलटून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेला आहे. वरती थोडं प्रेस पण मारलेला आहे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित आपली फिनिशिंग यायला पाहिजे अशी आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. तर गळ्याला आपण इथं दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या खालच्या साईडला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला बी अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारायचे, म्हणजे आपल्या अस्तरचा जो पार्ट आहे वरती नाही दिसला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ब्लाउजच्या साईडला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तराने कपडा इकडे तिकडे होणार नाही, गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे ब्लाउजच्या. तर आपण इथं साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरच्या
बाजूचा. तर आपण इथं एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता फोल्ड करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर अगदी फिनिशिंग आपण इथं ब्लाऊजचा जे गळा आहे ते तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं रेड कलरचा कपडा घेतलेला आहे. चौकोनी कट करून डबल फोल्ड करून आपल्याला इथं अशा प्रकारे शेप देऊन इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर एक एक करून आपण फोल्ड करून अशा प्रकारे आपण इथं गळ्यासाठी डिझाईन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्यासाठी डिझाईन जे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस घेऊन आपल्याला इथं साईडला इथं खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपण जे डिझाईन बनवलेले आहेत त्या खालच्या साईडला लावून घ्यायचं आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला. तर बघू शकता एक एक करून आपण अशा प्रकारे इथं डिझाईन जे आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेणार आहोत. अगदी चिटकून आपल्याला हा डिझाईन ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक एक करून ठेवून टिप मारून घेणार आहोत. तर एकीकडे आपण इथं डिझाईन लावून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं लावून घेणार आहोत. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा डिझाईन खूप सोपा आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा डिझाईन नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला आता लेस लावून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. डिझाईनच्या वरती ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत लेसला. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपण राऊंड शेप मध्ये लेस जे आहे लावलेला आहे. त्यानंतर इथं साईडला कट मारून घेऊया इथंपर्यंतच. एकीकडे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरीकडे पण लेस लावून घेणार आहोत. खालच्या साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे लुक आहे तो छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला इथं दोरी बनवणार आहोत. दोरी बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे खालच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं लटकनला जे आहे ओपन करून घेऊया. अशा प्रकारे आपण इथं छोटीशी नॉट तयार करून घेतलेली आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला इथं दोरी बनवून घ्यायचा आहे. तर चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं अशाच प्रकारे लटकन बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बनवलेला आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपण इथं दोरी बनवलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं नॉट जे आहे लावून घ्यायचं आहे खालच्या साईडला डबल करून. तर डबल फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी वरची दोरी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं फ्लावरचा एक शेप
घेऊन आपण इथं टिप मारून घेणार आहोत दोरीला. तर बघू शकता किती छान वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला नॉट लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला अडीच इंच सोडून आपल्याला इथं नॉट लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरीकडे पण अशाच प्रकारे लावून घेणार आहोत. तर दोन्हीकडे आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं दोरीच्या वरती आपण इथे एक बटन लावून घेणार आहोत, म्हणजे आपला ब्लाऊजचा जो लुक आहे अजून छान दिसेल. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत त्यांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन बनवायला एकदम सोपा आणि इझी जाईल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.